या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 असे बिझनेस सांगणार आहे जे तुम्ही फक्त 10,000 रुपयात सुरू करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बिझनेस शहरात आणि गावात दोन्हीकडे चालतात, त्यामुळे मार्केट खूप मोठा आहे। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोठं होण्यासाठी कधी कधी छोट्या स्तरापासून सुरुवात करावी लागते। प्रत्येक जण वाट बघत बसतो आणि विचार करतो की पैसे आले की मग मी बिझनेस सुरू करीन, पण पैसा म्हणतो तू आधी सुरू कर, मग मी तुझ्याकडे येतो। या बिझनेसमध्ये मोठं ऑफिस, मशीन किंवा अनुभव लागत नाही, फक्त थोडा आत्मविश्वास आणि सुरुवात करण्याचं धाडस पुरेसा आहे। आणि जर तुम्ही तुमच्या भीतीला बाजूला ठेवलं तर हे 2 छोटे व्यवसाय तुम्हाला मोठं यश देऊ शकतात। या YouTube चॅनलवर आम्ही बिझनेस आयडियाची एक सिरीज सुरू केली आहे, ज्यातून तुम्हाला हजारो नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळत राहतील। त्यामुळे या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण हजारो बिझनेस आयडियापैकी एखादी जरी बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली तरी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल। हे दोन्ही बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुकानाची किंवा अवघड अशा ट्रेनिंगची आवश्यकता नाही। पहिल्या बिझनेसमध्ये जे प्रॉडक्ट आपण बघणार आहे त्याची घराघरात गरज असते, त्यामुळे तुम्हाला भरपूर कस्टमर मिळू शकतील। अनेक वेळेस लोक होलसेलने प्रॉडक्ट घेऊन ठेवतात, पण विक्री होण्यासाठी खूप जास्त टाइम लागतो आणि पैसे अडकून पडतात। पण या बिझनेसमध्ये तसं होत नाही। इथं कमाई करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वाट बघण्याची गरज पडणार नाही, कारण इथं तुमच्या प्रॉडक्टची रोजच्या रोज विक्री होऊ शकेल, त्यामुळे नियमितपणे पैसे येत राहतील। दुसरा बिझनेस असा आहे जो सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठं बाहेर फिरण्याची देखील गरज नाही, तर तुम्ही घर बसल्या याची सुरुवात करू शकता। दुसऱ्या व्यवसायात तुम्ही तुम्हाला आवडणारे कोणतेही काम करून पैसे कमावू शकता। या दुसऱ्या व्यवसायात खूप जास्त ग्रोथ पोटेन्शियल आहे। अनेक लोकांनी यातून मोठमोठे ब्रँड उभे केले आहे, त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की किती मोठी संधी या ठिकाणी तुमच्यासाठी आहे। बहुतेक लोकांना वाटत असतं की बिझनेस म्हणजे काहीतरी मोठं, चमकदार आणि गुंतागुंतीचं असतं, पण खरं सांगायचं तर बिझनेस म्हणजे लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यांना योग्य उपाय देणं इतकं साधं आणि सोपं आहे। अनेक लोक त्यांच्या विचारांमध्ये अडकून बसतात आणि आयुष्यभर नुसता विचार करत बसतात, पण वास्तवात सुरुवात करणं हेच सगळ्यात मोठं धाडस आहे। आणि जे लोक असं धाडस दाखवतात त्यांचंच आयुष्य खऱ्या अर्थाने बदलतं। लक्षात ठेवा, मोठं होण्यासाठी मोठं भांडवल नाही तर मोठी हिंमत लागते। तुमचं काम लहान असो वा मोठं, जर ते लोकांच्या उपयोगाचं असेल तर मार्केट तुमच्यासाठी नेहमी उघडं असतं। आणि आजच्या काळात तुम्हाला मोठं ऑफिस किंवा दुकान देखील लागत नाही। लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतो तो प्रामाणिकपणा आणि थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची बिझनेस आयडिया कितीही भारी असली तरी लोकांना त्याचं काही देणं घेणं नसतं, तर तुम्ही त्यांचा कोणता प्रॉब्लेम सोडवता हे त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं आणि लोक त्याच्यावरच पैसे खर्च करतात। म्हणून जे काही कराल ते कस्टमरची डिमांड लक्षात घेऊन करा। तुम्ही एखादी छोटीशी गोष्ट जरी विकत असलात, पण जर ती लोकांना फायदा देत असेल तर लोक ती घ्यायला नेहमी तयार असतात। तर चला बघूया आपला पहिला व्यवसाय नेमका काय आहे। तर हा व्यवसाय सुरू करण्याआधीच एक महत्त्वाचं काम तुम्हाला करून ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला काही अपार्टमेंट आणि कॉलनीची लिस्ट बनवायची आहे। या लिस्ट मध्ये अशा देखील अपार्टमेंट आणि कॉलनी तुम्हाला ऍड करायच्या आहे ज्या मुख्य शहरापासून थोड्या लांब आहे, जिथं जवळपास जास्त दुकानं आणि सोयी सुविधा नाही। तुमच्या आसपास जी इतर छोटी मोठी गावं असतील तर त्यांची देखील एक लिस्ट तुम्ही बनवू शकता। तर मग आता अशा प्रकारची लिस्ट देखील समजा तुम्ही बनवली, पण मग व्यवसाय नेमका काय करायचा आहे। भारतातील प्रत्येक शहरामध्ये लाखो घरं आहे आणि प्रत्येक घरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट वापरले जातात आणि या प्रॉडक्टला वर्षभर अतिशय चांगली मागणी असते। घरातील महिलांना अशा प्रकारचे प्रॉडक्ट घेण्याची खूप आवड असते। यातील बरेचसे प्रॉडक्ट असे असतात ज्यांची दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच गरज भासत असते, त्यामुळे जर हे प्रॉडक्ट घरात नसतील तर अनेक महत्त्वाची कामं त्या वाचून अडून पडतात। प्रत्येक घरामध्ये एक किचन असतं आणि या किचनमध्ये अशी शेकडो प्रॉडक्ट्स असतात ज्यांची रोज गरज भासत असते। भारतीय किचन प्रॉडक्ट्सची इंडस्ट्री $5 बिलियन पेक्षा मोठी आहे। तुम्ही विचार करू शकता की किती मोठी संधी या इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासाठी आहे। आता इथं एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्याकडे भांडवल कमी आहे, म्हणून तुम्ही दुकान किंवा एखादी कंपनी सुरू करू शकणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला छोट्यापासून सुरुवात करावी लागेल। आणि या ठिकाणी तुम्हाला काम करायची लाज वाटता कामा नये। लोक चुकीची कामं करायला देखील लाजत नाही आणि तुम्ही तर चांगलं काम करणार आहात। आता जर तुम्ही गुगलवर गेलात आणि वरती सर्च बारमध्ये किचन प्रॉडक्ट्स होलसेल सप्लायर नियर मी किंवा किचन प्रॉडक्ट्स होलसेल सप्लायर तुमच्या शहराचं नाव जसे की किचन प्रॉडक्ट्स
होलसेल सप्लायर नियर पुणे असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तुमच्या भागातील सर्व मोठे होलसेल सप्लायरची लिस्ट या ठिकाणी मिळेल। त्याचबरोबर इंडिया मार्ट नावाची एक वेबसाईट आहे, त्यावर देखील तुम्हाला सर्व मोठमोठे किचन प्रॉडक्टचे होलसेल सप्लायर सापडतील। आता या ठिकाणी दोन प्रकारचे किचन प्रॉडक्ट्स असतात, एक तर महागडे प्रॉडक्ट आणि दुसरे छोटे मोठे प्रॉडक्ट्स जसे की वाट्या, चमचे, कपबशी, चाळणी, चहा गाळणे, प्लेट, लायटर। तर भांडवल कमी असल्यामुळे तुम्हाला महागड्या प्रॉडक्टच्या मागे लागायचं नाही, तर छोटे मोठे स्वस्तातले परंतु चांगली मागणी असलेले प्रॉडक्ट तुम्हाला निवडायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त प्रॉडक्ट विकत घेण्याची गरज नाही, तर चांगली मागणी असलेले काही ठराविक प्रॉडक्ट घेऊन तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता। मी तुम्हाला रेकमेंड करेल की प्रॉडक्ट विकत घेण्याची घाई अजिबात करू नका। ऑनलाईन तसेच ऑफलाईन मोठ्या शहरांमध्ये फिरून आधी व्यवस्थित माहिती काढा। तुमच्या भागात अनेक फेरीवाले अशा प्रकारचे प्रॉडक्ट विकत असतील तर ते काय काय विकतात याचे निरीक्षण करा, हो तर फोटो काढून घ्या आणि नंतर त्याची यादी तयार करा। त्यानंतर तुम्हाला तुमच्या बाईकवरून शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा कॉलनीमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये हे प्रॉडक्ट घेऊन फिरायचं आहे आणि त्यांची विक्री करायची आहे। आता या ठिकाणी तुम्हाला काम करायची लाज वाटता कामा नये। गाडीच्या मागे एखादं मेटलचं स्ट्रक्चर तुम्ही बनवून घेऊ शकता आणि त्यात सर्व प्रॉडक्ट ठेवून तुम्ही फिरू शकता। तुमच्याकडे जर गाडी नसेल तर तुम्ही सायकलचा देखील या ठिकाणी वापर करू शकता। फिरताना सोबत एखादा स्पीकर तुम्ही वापरू शकता, ज्यावर तुम्ही कोणकोणते प्रॉडक्ट विकता त्यांच्या नावांची आधीच रेकॉर्डिंग करून ठेवू शकता आणि फिरताना ती रेकॉर्डिंग लावून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकता। शहराच्या ज्या भागात जास्त दुकानं नाही अशा भागाला देखील तुम्ही टार्गेट करू शकता। खेडेगावामध्ये देखील चांगले कस्टमर तुम्हाला मिळतील। भोंग्याचा योग्य वापर करा, त्यावर काही आकर्षक गाणे किंवा ऑफर लोकांना सांगा ज्याने लोक आकर्षित होतील। लोकांना या प्रॉडक्टची गरज असते, त्यामुळे जर त्यांना ते घरपोच मिळाले तर ते नक्कीच तुमच्याकडून प्रॉडक्ट विकत घेतील। फक्त प्रॉडक्टची क्वालिटी उत्तम असली पाहिजे। जर तुमचं बजेट खूपच कमी असेल तर तुम्ही एखाद्या दुकानदारासोबत पार्टनरशिपमध्ये काम करू शकता। त्याच्याकडून प्रॉडक्ट घेऊन ते वेगवेगळ्या भागामध्ये फिरून विकू शकता आणि प्रॉफिट अर्धा अर्धा घेऊ शकता। त्यामुळे या ठिकाणी रिस्क एकदम नाहीच्या बरोबर राहील आणि तुम्हाला फक्त पेट्रोलचा खर्च या ठिकाणी येईल। या बिझनेसमधून होणारी तुमची कमाई ही पूर्णतः तुम्ही किती प्रॉडक्ट विकता आणि त्यातून किती मार्जिन राहतं यावर अवलंबून आहे। तर आता बघूया आपली दुसरी बिझनेस आयडिया नेमकी काय आहे। इंटरनेटने संपूर्ण जग बदलून टाकलं आहे। जगभरात 5 बिलियन पेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात। आजकाल जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरनेट गरजेचं झालं आहे, मग ते शिक्षण असो, बिझनेस असो, मनोरंजन असो किंवा शॉपिंग असो। जर एखाद्या व्यक्तीला काही शिकायचं असेल किंवा मनोरंजन हवं असेल तर तो त्यासाठी यूट्यूब व्हिडिओज बघतो किंवा इंस्टाग्राम रील्स बघतो। भारतामध्ये 50 करोडपेक्षा जास्त लोक यूट्यूबचा वापर करतात आणि हा नंबर प्रचंड वेगाने वाढत आहे। यूट्यूबवर लोक फक्त मनोरंजनासाठीच येत नाही तर शिकण्यासाठी देखील येतात। म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर ती यूट्यूबवर अगदी सहज मिळते। यूट्यूबवरून तुम्ही अनेक वेगवेगळ्या मार्गाने कमाई करू शकता, जसे की यूट्यूब पार्टनर प्रोग्राम, ॲफिलिएट मार्केटिंग, स्पॉन्सरशिप, प्रोडक्ट सेलिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा चेहरा दाखवण्याची अजिबात गरज नाही। इंटरनेटवरील फ्री इमेजेस आणि व्हिडिओज वापरून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता। तुम्हाला ज्या टॉपिकचं चांगलं ज्ञान असेल किंवा ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल अशा कोणत्याही टॉपिकवर तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता। फक्त त्या टॉपिकमध्ये तुमच्या बरोबरच इतर लोकांना देखील इंटरेस्ट असला पाहिजे। तुम्ही यूट्यूबवर जर तुमचा टॉपिक किंवा त्याच्याशी रिलेटेड शब्द सर्च केले तर तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसतील। जर त्या व्हिडिओला मागील काही महिन्यांमध्ये चांगला रिस्पॉन्स किंवा व्ह्यूज येत असतील तर तुम्ही देखील त्यावर व्हिडिओज बनवू शकता। त्याचबरोबर आजकाल अनेक AI टूल्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही व्हिडिओज बनवू शकता। हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही। जर तुमच्याकडे एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही हे काम सुरू करू शकता आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला दिवसभर अडकून पडण्याची देखील गरज नाही। तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत हे काम करू शकता। सुरुवातीला रोजचे 1 ते 2 तास जरी तुम्ही यासाठी दिले तरी पुष्कळ आहे। यूट्यूबवर अनेक लोक हे काम कसं करायचं ते अगदी फ्रीमध्ये शिकवतात। यूट्यूबवरून अनेक लोक चांगला पैसा कमवत आहे आणि तुम्ही देखील या संधीचा फायदा घेऊ शकता। अशाच अजून वेगवेगळ्या बिझनेस आयडिया जाणून घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करा।